नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 6 जून 2026. आजच्या फक्त एक दिवस शेतीची कामं करायला शिल्लक आहे. आजचा दिवस आहे. कारण की 48 तासामध्ये महाराष्ट्रामध्ये काय होणार आहे, दक्षिण महाराष्ट्राकडे बऱ्याच भागामध्ये मान्सून दाखल होणार आहे. म्हणून हा अंदाज लागायचा. राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की मी नेपाळमध्ये होतो त्या ठिकाणाहून देखील मी एक अंदाज सांगितला होता की 7 जून ते 14 जून दरम्यान मान्सूनचा पाऊस येणार आहे आणि शेतकऱ्यांच्या पेरण्या होतील आणि लागवडी देखील होतील म्हणून हे अंदाज दिला होता. आणि तीच परिस्थिती आता आहे. 7 जून पासून ते 14 जून पर्यंत राज्यात दररोज महाराष्ट्रामध्ये दररोज वेगवेगळ्या भागामध्ये मान्सून दाखल होईल आणि जिथे ज्यांची ओल भरपूर जाईल, एक ओल जाईल, त्यांची मात्र पेरणी सुरू होईल. पण कापसाच्या लागवडी देखील होतील हे अंदाज लक्षात येतात. म्हणजे 7 जून पासून काय होणार आहे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, अहिल्यानगर, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, धाराशिव जिल्हा, जालना जिल्हा, परभणी जिल्हा ह्यामध्ये काय होईल 48 तासामध्ये तिथं मध्ये मान्सून दाखल होईल. म्हणजे 7 जूनच्या दरम्यान तिथून ते मान्सून काय होईल, थोडं आणखी पुढे सरकल. मग 8 लाख आणखी पुढे सरकल काय होईल, परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, यवतमाळ जिल्हा, वाशिम जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर पर्यंत मदर मारेल. मग तिथून काय होईल, परत पुढे काय होईल, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, वाशिम, हिंगोली, अकोला, बुलढाणा तिथपर्यंत जाईल. म्हणजे ह्या पट्टा काय होईल, ह्या पूर्ण असा काय होईल, दररोज पुढे सरकत मान्सून होईल. मग असं करत काय होईल, 14 तारखेपर्यंत मात्र संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकेल. आणि त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे काय होईल, 13 तारखेच्या नंतर मग उत्तर महाराष्ट्राकडे मग असा पाऊस उत्तर महाराष्ट्राकडे जाईल. आणि तिकडे देखील पाऊस पडल्याच्या जमिनीमध्ये वर गेले तर त्यांच्या देखील पेरण्या तिकडे सुरू होतील. आणि त्याच्यानंतर शेतकऱ्याला सांगितलं 16च्या नंतर 15 जूनच्या नंतर काय होणार आहे की पुन्हा नंतर सरी चालू राहतील. मोठा पाऊस पडणार नाही, सरी येत राहतील. म्हणजे अशा पाऊस जसं मान्सून आहे सरी येतात 10 मिनिटाच्या, 20 मिनिटाच्या, 22 मिनिटाच्या सरी येत राहतील. आणि ती देखील 15 ते 20 दरम्यान ती पाऊस येईल. पण 20 जून ते 30 जूनच्या दरम्यान परत राज्यामध्ये ज्यांची पेरणी शिल्लक राहिली, कोणी त्या पेरणीमधून वंचित राहिली, मग 20 जून ते 30 मध्ये एक पाऊस येईल. म्हणजे काय होईल, 20-22 दरम्यान ते पाऊस येईल. त्याच्यामध्ये काही जणांच्या शेतकऱ्याच्या पेरण्यावरती लागवड येतील. आणि 25 ते 29 जून मध्ये ते पाऊस येईल. त्याच्यामध्ये देखील शेतकऱ्याच्या काही लागवड येतील. आणि त्याच्यातून जर काही शेतकरी उरले तर 10 जुलै ते 15 जुलैमध्ये एक पाऊस येणार आहे. 10 जुलै ते 15 जुलैमध्ये दरवर्षी महाराष्ट्रात पाऊस पडतो. आणि त्याच्यामध्ये राहिलेल्या ज्यांच्याकडे वापसा नसली त्यांच्या पेरण्या होतील म्हणून हे अंदाज लक्षात. शेतकऱ्याला सांगितलं तुम्ही काय करा, काल देखील आमच्या गावाला पाऊस पडला, परभणी जिल्ह्यात झाला, बीड जिल्ह्यात जवळपास अहिल्यानगर बऱ्याच भागामध्ये पाऊस पडला. आम्हाला आतापर्यंत 2 पाऊस झाले, पण आमच्या गावाची आतापर्यंत 6 बोट गेली. पण आम्ही आता पेरणी आता करणार नाही. ज्या दिवशी आम्ही समजा ईद बरोबर जाईल त्यावेळी मी देखील स्वतः निर्णय घेतो आणि मी देखील करतो. आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो, पेरणी करताना निर्णय स्वतः घ्यायचा, जमिनीची ओल तपासायची. जर ओल भरपूर गेले तर पेरणीचा निर्णय स्वतः घ्यायचा. धन्यवाद. आज देखील आमच्या गावामध्ये जवळपास आमचं गुगळी धामणगाव आहे, जवळपास 5,500 हेक्टर जमीन आहे. तर जवळपास आमच्या गावाच्या लोकांनी जवळपास पेरणी केलेली. मी देखील आज करणार आहे, जसं व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे. मी कापसाची पेरणी करणार आहे कारण मला माहिती आमच्या गावाला पाऊस येणार आहे म्हणून मी स्वतः पेरणी करणार आहे. तसंच आमच्या गावानं देखील पेरणी केलेल्या आहेत. दरवर्षी आम्ही करतो, आमच्या सक्सेस होतात. म्हणून पण राज्यामध्ये काय झालं की बऱ्याच प्रसार माध्यमातून म्हणले की यावर्षी दुष्काळ पडणार आहे, पाऊस पडणार नाही असं म्हणतात. शेतकऱ्याला सांगू इच्छितो, घाबरू नका. यावर्षी शेतकरी हिताचा पाऊस पडणार आहे. पेरण्या जून मध्ये होणार आहे. जूनच्या मध्ये या जून महिन्यात काय होणार आहे, 15 जुलैच्या आत काही जणांचे होणार आहे. म्हणून यावर्षी पेरणीसाठी पाऊस चांगला आहे आणि यावर्षी पिकाला लागेल तसा पाऊस पडणार आहे. जून मध्ये पेरणीचा पाऊस होईल, जुलैमध्ये थोडा जास्त पाऊस पडेल, ऑगस्टला थोडा कमी राहील. सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये असा पाऊस पडेल माफक राहिले. काही मोठे धरणे तळे ते 2-3 दिवसामध्ये पाऊस पडल्यानंतर त्याची रिकव्हरी होऊन जाईल आणि त्या तळ्यात देखील पाणी येईल म्हणून हे देखील सांगू इच्छितो.
मान्सूनचा पाऊस कसा असतो तुम्हाला सांगतो. मान्सून आता आपल्या दक्षिण उत्तर कोकणात दाखल होईल जवळपास. तिथून आल्याच्या नंतर ते डायरेक्ट काय होतं, मुंबईकडे जातो, मुंबईहून आपण महाराष्ट्रात येतो. पण यावेळेस तसं व्हायला नाही. तर यावेळेस काय व्हायला माहिती आहे का, कर्नाटकमधून शॉर्टकट मार्गाने काय होणार, इथं गरमी असल्यामुळे इकडे ते बाष्प खेचले जाणार आहे. आपल्याकडे गरमी असल्यामुळे ते बाष्प जास्त खेचणार आहे. विदर्भाकडे गरमी जास्त असल्यामुळे ते पाऊस तिरकस येणार आहे. त्याच्यामध्ये कर्नाटकला मात्र मुसळधार पाऊस होईल, तिकडे अतिवृष्टी होईल. तेलंगणात देखील तशीच परिस्थिती राहते. त्यांनी देखील अंदाज लक्षात येता. पण कर्नाटक तेलंगणाच्या बाजूला जी महाराष्ट्राची दिल्ली आहे, त्याच्यामध्ये सांगली जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, सातारा जिल्हा, धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा, बीड जिल्हा, लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा, यवतमाळ जिल्हा, चंद्रपूर, वर्धा, नागपूर ह्या पट्ट्यामध्ये मात्र जास्त मान्सूनचा सुरुवातीला जास्त पाऊस पडणार आहे. म्हणून ह्या अंदाज लक्षात येता. दरवर्षी बीड जिल्ह्याला कमी पाऊस पडतो, पण ह्या वर्षी मात्र बीड जिल्ह्याची चांगली लवकर होणार आहे. बीडचे कडाचे भाग आहे, म्हणजे कडाची 2 ते परिसर ते असा पट्टा अहिल्यानगर जाणारा दरवर्षी दुष्काळ राहतो. पण यावर्षी काय होणार आहे, पाऊस म्हणजे शॉर्टकट मार्गाने पाऊस येत असल्यामुळे तिथं त्यांना पाऊस पडणार आहे. अहिल्यानगरला दरवर्षी पाऊस कमी पडतो, पण यावर्षी 7 ते 14 मध्ये अहिल्यानगरचे चांगले वडे नाले होणार आहेत. त्यासाठी आनंदाची बातमी, परभणी जिल्हा, बीड जिल्हा, लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा ह्या पट्ट्यात देखील काय होणार आहे, चांगला पाऊस पडणार आहे. म्हणून या परभणी, बीड त्यांच्यासाठी आनंदाची बातमी. 7 ते 14 मध्ये पाऊस पडणार आहे. पहिल्या दिवशी एक 7 तारखेला सगळीकडे जाणार नाही. दररोज वेगवेगळ्या भागात मान्सून दाखल होतो. एकदा सगळीकडे होतो. जसे जसे मान्सूनला जशी गती भेटेल ती वाऱ्याच्या नुसार तिची गती ठरलेली असते. ही लक्षात येतं. त्याच्यानंतर विदर्भामध्ये वर्धा जिल्हा झाला, भंडारा जिल्हा झाला, गोंदिया जिल्हा झाला, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, अकोला, अमरावती, बुलढाणा ह्या परिसरात देखील काय होणार आहे, चांगला 7 ते 14 मध्ये पाऊस पडणार आहे. 7 तारखेला काही भागात दाखल होईल, 8 9 10 12 13 करत सगळीकडे विदर्भात 11 जिल्हे आपण टाकेल. आणि विदर्भामध्ये शेतकऱ्यांची बरोबर गेले तर त्यांची देखील होईल. ही देखील सांगू इच्छितो. त्याच्यानंतर जळगाव जिल्हा, धुळे जिल्हा तिकडे काय होईल, थोडं उशिरा जाईल. जळगाव जिल्हा, धुळे जिल्ह्यामध्ये तिकडे देखील पाऊस पडणार आहे. तिकडे 10-11च्या नंतर तिकडे देखील पाऊस पडणार आहे. आणि 13-14च्या नंतर मात्र धुळे नंदुरबार करत जाणार, कारण की पाऊस काय होईल, मुंबईकडे जाईल. मुंबईकडे गेल्याच्या नंतर तिकडे रिमझिम पाऊस पडेल. रिमझिम मध्ये त्यांची बरोबर जाईल आणि त्यांच्या देखील पेरणी लागते. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगितलं 7 जून ते 14 जूनच्या दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात मान्सून दाखल होईल. आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. शेतकऱ्यांना घाबरून जाऊ नका. पाऊस येणार आहे, पेरणी होणार आहे. काही चिंता नको. जून मध्ये पाऊस पडणार आहे, जुलैला जास्त राहणार आहे, ऑगस्टला कमी राहील, सप्टेंबर ऑक्टोबर पाऊस धुमाकूळ घालणार आहे. अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मेसेज दिला. धन्यवाद.